पहा इथं झूम करतोय पहा मी इथे, आणि यामध्ये लाईन टूल घेतोय इथं, आणि इथून इथपर्यंत एक लाईन टूल दिल्यामुळं इथं 1 मीटरची एक लाईन आली पहा, आणि इथे ऑफसेट वर जातोय आणि इथे एक साईज घेतोय 0.02. जे लाईन आहे त्या लाईनला इथं साईज वरी 0.02 चा ऑफसेट दिलाय, आणि खालच्या सेगमेंटला सुद्धा खाली सुद्धा 0.02 चा दिलाय. मी थोडं झूम करतोय पहा, आणि स्केप दाबला आणि मधली जे सेगमेंट आहे ती मी काय केली, डिलीट केली पहा इथं. ऑलराईट. आणि नंतर गेलोय मी इथं सर्कल मध्ये. मी सर्कल या टूलवर क्लिक केलंय आणि याचा हा एंड पॉइंट घेतलाय आणि फर्स्ट पॉइंट पर्यंत आणलाय पहा, जेणेकरून इथून इथपर्यंत हा सर्कल घेतल्यामुळे हा मोठा सर्कल झाला पहा तयार. पण आपल्याला लाईन टूलवर जायचं इथं, आणि इथून एक लाईन द्यायची आहे पहा अशी. ओके. आणि या लाईनला आपल्याला ऑफसेट द्यायचं आहे. कसं द्यायचं आहे, ऑफसेट वर जायचं आणि तेच 0.02 एंटर करून यालाच ऑफसेट 0.02 ठेवायचं आहे. ओके. चला, एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला ट्रिम या ऑप्शनवर जायचं आहे, आणि इथं अनवॉन्टेड जो एरिया आहे नोट्स मध्ये दिल्याप्रमाणे हा डिलीट करायचा आहे पहा. मी माऊस न मधलं बटन होल्ड करून खाली घेतोय पहा याला, आणि इथं ट्रिम करतोय. ओके. टेक्स्ट वर जातोय इथं, आणि इथं टेक्स्ट देतोय पहा, आणि याचं नाव घेतोय डी. नेक्स्ट मध्ये पहा इथं पण डोअर हवाय. मी इथं एल स्पेस करून लाईन टूल घेतलाय पहा इथं, आणि स्केप दाबून ओ स्पेस 0.02 अप साइडला डाऊन साइडला स्केप दाबून मधली सेगमेंट डिलीट, आणि इथून मी ऑफसेट देतोय पहा 0.02 च. किती वेळा, 2 वेळा. पण ह्या लाईन याला टचच झाल्या नाही, तर ह्या टच लाईन करण्यासाठी तुम्हाला इथे जायचं आहे आणि एक्सटेंड वर क्लिक करायचं आहे पहा. ही लाईन आणि ही लाईन पहा. इथं सर्कल घेणार आहे पहा इथं, आणि इथून इथपर्यंत एक सर्कल देणार आहात, आणि बाकी ट्रिम. मी ट्रिम घेण्यासाठी इथं TR डबल स्पेस करतोय आणि अनवॉन्टेड ज्या सेगमेंट आहेत त्या डिलीट करतोय पहा. ओके. आणि हा ट्रिम, भिंतीपासून थोडीशी साईज, आणि ह्या टाईपचा हा डोअर झाला पहा तयार. मी टेक्स्ट टूल वर जातोय इथं, आणि इथं D1 असं टाईप करतोय. चला, याच डोअरला आपण फास्ट बनवणार आहोत. मी इथे हा डोअर जिथं जिथं मला हा डोअरच्या साइजेस दिसतात तिथं मी हा सिलेक्ट केलाय पहा डोअर, आणि कीबोर्डवर जी प्रेस केलाय, जीचा अर्थ होतोय ग्रुप. ओके. मी एंटर केलाय पहा, तर याचा हा ग्रुप तयार झाला. ओके. तर चला याचीच कॉपी करूया आपण. कॉपी टूलवर जाऊया आणि क्लिक करून खाली घेऊया पहा इथं. ओके. आणि कीबोर्डवर स्केप दाबूया. पण हा तर इथं हवा, तर चला मूव्ह करूया. म्हणजेच फर्स्टली सिलेक्ट अँड गो टू द मूव्ह ऑप्शन, आणि याचा हा पॉइंट सिलेक्ट करायचा आहे आणि इथपर्यंत आणायचा आहे पहा. आला, म्हणजेच इथं तर डोअर आला, पण नोट्स मध्ये दिल्याप्रमाणे डोअर तर अपोजिट साईडला आहे. ओके. तर परत एकदा ऑटोकॅड मध्ये जायचं आहे, थोडं झूम आउट करायचं आहे, आणि याला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही, आणि जायचं आहे मिरर मध्ये. आता मिरर हा टूल पहिल्यांदाच तुम्ही शिकताय, तर या मिररवर क्लिक केल्याच्या नंतर हा पहिला पॉइंट आणि हा सेकंड पॉइंटवर क्लिक करायचा आहे तुम्ही, आणि यस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. परत एकदा सांगतोय कसं. फर्स्टली सिलेक्ट युअर ऑब्जेक्ट टू मिरर अँड गो टू द मिरर ऑप्शन, आणि मिररवर जसं तुम्ही क्लिक करणार तर तिथं लिहून येणार स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. म्हणजे ज्याच्यावर ही जी आडवी लाईन दिसते त्याच्या एका कॉर्नरला क्लिक करायचं आहे, आणि अपोजिटच्या दुसऱ्या कॉर्नरला क्लिक करायचं आहे. आणि कीबोर्डवर इथं मिरर हवंय का यस करायचं आहे, तर इथं मिरर होईल पहा. ओके. आणि मिररच्या यसच्या ठिकाणी जर नो केलं तर वरी एक मिरर येईल आणि खाली एक मिरर येईल. चला ते पण पाहूया. इथं मिरर करत असताना परत सिलेक्ट करायचं, मिररवर जायचं, पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट, आणि इथं जर नो वर क्लिक केलंय तुम्ही तर काय होईल, इथं एक आणि इथं एक अशा 2 मिरर होतील. मग वरचं तुम्हाला डिलीट करावं लागेल. ऑलराईट. तर अशा पद्धतीने इथं मिरर बनवलेला आहे D1 D1 D1. ओके. तर ह्या डोअर्स तुमच्या झालेल्या आहेत. तर इथं तुम्हाला बादच्या डोअर सांगायच्या आहेत, आणि बादच्या डोअरच्या साईज तुम्हाला नोट्स मध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत D2 नावाने. ओके.
आणि D2 ची तुम्हाला सायझेस माहितच आहे जर तुमचं 11 नंबरचं लेक्चर झालं तर. लाईन टूल वर गेल्याच्या नंतर मी सेंटर पॉइंट याचा लाईन टूल वर गेल्याच्या नंतर मी हा पॉइंट घेतलाय पहा, म्हणजेच इथं 0.75 ऑलरेडी दिलं होतं, फक्त इथं लाईन घेतलाय पहा, आला लाईन. आणि सेम ऑफसेट 0.02, याला ऑफसेट द्या फटाफट 0.02. ओके, ऑफसेट द्या फटाफट. आणि मधल्या सेगमेंट दोघांच्या आपण डिलीट करून टाका. ओके, आणि इथं पटकन इथं सी स्पेस करायचा म्हणजे सर्कल घ्यायचा पहा, इथून इथपर्यंत, परत सर्कल इथून इथपर्यंत. पहा इथं तर 2 सर्कल आलेत असे. ओके, आणि आय थिंक हा जो आहे तो पहिला डोअर आपण हाच बनवूया, नंतर तो बनवूया. ओके, म्हणजे तुमचं कन्फ्युजन राहणार नाही. चला, ऑफसेट देऊन 0.02 तर माहितच आहे तुम्हाला, इथं 2 वेळा घ्यायचंय. आणि नंतर ही जर लाईन टेकत नसेल तर तुम्हाला इथं एक्सटेंड वर घ्यायचं, इथं क्लिक करायचंय आणि ह्या लाईन समोर एक्सटेंड करायचंय. ऑल राईट, मी इथं ट्रिम करतोय TR डबल स्पेस आणि ह्या ज्या सेगमेंट आहेत त्या मी ट्रिम करतोय पहा. तर अशा पद्धतीनं हा डोअर झाला. मी टेक्स्ट वर जाऊन याला नाव टाईप करतोय D2. ओके, चला परत इथं सुद्धा सर्कल वर जायचं आहे आपल्याला आणि हा सर्कल इथं टाईप करायचा. पहा नोट्स मध्ये दिल्याप्रमाणे इथे डोअर ओपन होईल तुमचं, तर तसाच इथं आपल्याला डोअर घ्यायचा आहे आणि इथून ऑफसेट द्यायचा आहे पहा 0.02 च किती वेळा, 2 वेळा. आणि याला सुद्धा एक्सटेंड आणि इथं ट्रिम TR डबल स्पेस करा, ट्रिम होऊन जाईल पहा. ओके, चला तर अशा पद्धतीनं आपण इथं डोअर बनवलेले आहेत. जर तुम्ही एक जर डोअर शिकलात तरी पण तुम्ही बाकीचे बनवू शकता. पण पहा यालाच मूव्ह करून खाली घेणार आहोत M स्पेस आणि मूव्ह करून इथं खाली घेतलंय पहा. थोडं या साईडला पण सरकवायचं आहे M स्पेस आणि इथं हाच याचीच D2 ची कॉपी मी इथं करणार आहे पहा. सिलेक्ट CO प्रेस करायचा आहे आणि कीबोर्डवर एंटर प्रेस करून तुम्हाला याचा स्पेसिफिक पॉइंट म्हणजे D वर क्लिक करायचा आणि वर ठेवायचा आहे इथं. पण इथं तो ओपन वर जात नाही पहा, इथं F8 प्रेस करायचा आहे कीबोर्डवर आणि इथं येऊन क्लिक करायचं आहे. जर तुमच्या जवळ लॅपटॉप असेल आणि F8 क्लिक होत नसेल तर तुम्ही फंक्शन दाबून F8 या बटनावर क्लिक करायचं आहे. ओके, तर हे झालं तुमचं 12 नंबरचं लेक्चर.